नमस्कार मित्रांनो, ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलतर्फे आपले हार्दिक स्वागत. सध्या गावाकडे आलो आहे. तर यावेळेस दीपावलीच्या साफसफाईमध्ये मला एक डबा सापडला. हा बघा डबा मित्रांनो, हा जो डबा होता ना, मी 2002 2003च्या साली 7वी 8वीला होतो. तेव्हा बारदे हायस्कूलला मी हा डबा घरून घेऊन जायचो. नशीब एवढ्या दिवसाने तो सापडला. या डब्याचं एक इमोशनल नातं आहे डब्याशी, म्हणून मला तो आठवला. बघा मित्रांनो, डबा का दाखवतो माहिती आहे का? एक जुन्या गोष्टीचा आपला लगाव असतो, अटॅचमेंट असते. म्हणून आपल्याला बघा, 2002-03ला म्हणजे 4 वर्षे मी बारदे हायस्कूलला शिकलो आहे. तर घरून जाताना सकाळी सगळे कामं करायची वगैरे. आमच्याकडे शेती वगैरे नाही आहे. आम्ही 2 एक शेळ्या घेतल्या होत्या. ते शेळ्यांचं काम करायचं आणि ते काम झाल्यावर मग आम्ही जसं चारा वगैरे गवत वगैरे आणणं ते घेऊन यायचो आणि परत परत थोडंफार खायचो आणि डबा बांधून जायचो. आणि मित्रांनो, त्यावेळेस आई काय करायची, एक भाकर टाकायची, भाकर. आता भाकर तिखं वगैरे म्हणतो आपण, चटणी वगैरे टाकून द्यायची. आणि ती चटणी टाकल्यानंतर तो डबा आम्ही शाळेत घेऊन जायचो. आमचे बारदे गावातले मित्र घरी जेवायला जायचे अर्ध्या तास सुट्टीमध्ये. पण जे खेड्यावरचे मित्र होते, साकवतचे सचिन पवार असेल, जितेंद्र राजपूत, उपरपिनचे जसं महेंद्र पाटील वगैरे, वनावलचे माझे सगळे मित्र वगैरे, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. मग आम्ही 2:30 वाजता ना ते भाकर खायचो, सगळे असे गोल बसून भाकर खायचो, गोल बसून. तर त्यावर ती भाकर अशी टेस्टी लागायची मित्रांनो, तुम्हाला काय सांगू मी. मी तुम्हाला एक विशेष सांगतो की जसं मी मुंबईला हॉटेलमध्ये जेवलो आहे, बरोबर. सुरत असेल, अन्य शहरं असतील, बुलढाणा असेल, बरोबर. जसं आपण हायवेला जातो, शेवभाजी वगैरे खातो. हॉटेलमध्ये पनीर टिक्का वगैरे, व्हेज नॉनव्हेज, पनीर अंगारा वगैरे, बरोबर. आणि भरपूर भाज्या आहेत. त्या भाज्यांचं नाव घेणं शक्य नाही. की इंदोरला जेवलो आहे मी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवलो आहे मित्रांनो. पण जी घरची भाकर असते ना, त्या भाकरीची चवच खूप वेगळी असते. ते एक जुनी आठवण म्हणून मी या डब्याला पण मला त्या जुन्या गोष्टी आठवल्या. बघा मित्रांनो, आज खूप पैसा आहे, बरोबर. खूप आज सगळ्या गोष्टी मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवू शकतो, राईट. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला एक गोष्ट आठवते की आजही मला खंत वाटते की बरोबर आईने एक भाकर टाकावी आणि ती भाकर मी बरोबर माझ्या माहितीप्रमाणे 10 वाजता या डब्यात भरावी आणि बरोबर 2:30 वाजता ती भाकर खावी. कारण का, ते जुने दिवस रिपीट होणार नाहीत, पण ते एक आठवण म्हणून रिपीट व्हावी. तर मी लवकरच आईला सांगणार आहे की एक भाकर टाक 10 वाजता आणि या डब्यात बांधून ठेव तीच चटणी आणि मला 2:30 वाजता ती खायची आहे. मला आठवलं आता या डब्यावरूनच की लवकरच वेदांकडे तसे 2-3 डबे आहेत चांगल्या क्वालिटीचे. पण मी त्याला एक आठवण म्हणून, एक इमोशनल आठवण म्हणून लवकरच हा डबा त्याला स्नॅक बांधून त्याला पाठवणार आहे शाळेत. एक जुनं ते सोनं असतं मित्रांनो. आपण आजच्या धावपळीच्या जीवनात, आयुष्यात खूप पुढे चाललो आहे, खूप पुढे जात आहोत. पण ज्या जुन्या गोष्टी, जुन्या ज्या आठवणी असतात ना, मित्रपरिवार, याच्याशी खूप वेगळी अटॅचमेंट असते मित्रांनो. सेलो कंपनी असेल, मोठमोठे टिफिन आज आपण आहेत, माझ्याकडे आहेत. पण या डब्याची जी जुनी आठवण आली ना, ती खास करून मला एक हृदयाची आठवण आली. म्हणून तुमच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित ऐका, 2 मित्रांना पाठवा आणि आपलं ऐराणी गुरु यूट्यूब चॅनल आहे ते लाईक आणि सबस्क्राईब करा. मी आता रोज एक दिवसाआड तुम्हाला लाईव्ह येणार आहे फेसबुकला. जुन्या आठवणी, माझ्या काही अनुभव वगैरे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. की कारण आयुष्य खूप धावतं आहे, बरोबर. केव्हा काय होतं काही सांगता येत नाही. पण या ज्या आठवणी तुम्हाला कामात येतील नक्की, त्यासाठी माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.